जळगाव जिल्ह्यातील 709 गावातील 16,548 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। 5 दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल 10,276 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्राथमिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण केलेत। अवकाळी पावसामुळे 6,500 हेक्टर क्षेत्रातील केळीच्या पिकाला फटका बसलेला आहे। मका आणि कांदा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली। मला असं वाटतं की याच्यामध्ये केळीच्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं विषय तुम्ही सांगितलं की मागच्या 15 दिवसांमध्ये 2-3 वेळा वादळ आल्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे। यामध्ये मी प्रशासनाला विनंती केलेली आहे की केळीच्या पिकामध्ये असं असतं की जरी 5,000 तुमचं टोटल प्लांटेशन असेल आणि 500 जरी खोडं पडली तर इथे पूर्ण नुकसान पकडावं। कारण काय होतं की ज्यावेळेला वादळ येतं त्यावेळेला सगळे झाडाची पानं फाटतात, पानं फाटल्यानंतर अन्न प्रक्रिया थांबते। त्यामुळे 500 खोडं पडली, 200 खोडं पडली तरी ते पूर्ण नुकसान पकडावं, 100% नुकसान झालंय असं आपण पकडावं, असं प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत।